नमस्कार मित्रांनो, युनिक प्रमोशन ॲपमध्ये आपले स्वागत आहे. हा व्हिडिओ तुम्हाला युनिक प्रमोशन ॲप डाउनलोड आणि इन्स्टॉल करण्याबाबत मार्गदर्शन करेल. सर्वप्रथम आपण युनिक प्रमोशन ॲप कसे इन्स्टॉल करायचे हे बघू. त्यासाठी तुम्हाला तुमच्या फोनचे प्ले स्टोअर ओपन करायचे आहे. त्यामध्ये युनिक प्रमोशन ॲप सर्च करा. आलेल्या लिस्टमधून ॲपवरती क्लिक करा आणि ते इन्स्टॉल करा. इन्स्टॉल केल्यानंतर ॲप ओपन करा. व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्हाला वेलकम स्क्रीन दिसेल. गुगलद्वारे पूर्णपणे सुरक्षित केलेल्या ॲप पॉलिसी वाचा आणि ॲग्री बटनवर क्लिक करा. तुम्ही जर नवीन युजर असला क्रिएट न्यू अकाउंट या बटनवर क्लिक करा आणि तुमचे नाव, आडनाव, पत्ता, ईमेल आणि मोबाईल नंबर आणि पासवर्ड ही सगळी माहिती भरून घ्या. तुमच्या पासवर्डमध्ये कॅपिटल लेटर, विशेष चिन्हे आणि काही अंक असावेत, जसे की arun@123 आणि तुमच्या डीलरने दिलेला रेफरल आयडी किंवा 10101 एंटर करा आणि त्यानंतर क्रिएट अकाउंट बटनवर क्लिक करा. यानंतर तुम्हाला तुमच्या नावाचा डॅशबोर्ड दिसेल. सुरुवातीला डॅशबोर्डवर तुम्हाला दोन स्विच दिसतील, ऑटो रिप्लाय कॉल विथ टेक्स्ट SMS आणि ऑटो रिप्लाय कॉल विथ व्हॉट्सअप मेसेज. ते चालू करा. ते चालू करताना तुम्हाला ज्या परमिशन्स विचारल्या जातील त्या परमिशनना अलाव करा. या व्हिडिओमध्ये आपण युनिक प्रमोशन ॲप मधून टेक्स्ट मेसेज कसा सेट करायचा ते बघणार आहोत. सर्वप्रथम युनिक प्रमोशन ॲप ओपन करा आणि टेक्स्ट मेसेज सेट करण्यासाठी डाव्या कोपऱ्यात दिसणाऱ्या मेनू बटनवरती क्लिक करा आणि त्यामधून टेक्स्ट मेसेज ऑप्शनवर क्लिक करा. यानंतर तुम्हाला इनकमिंग, आउटगोइंग आणि मिस कॉल असे वेगवेगळे SMS टेम्पलेट दिसतील. त्यामधून टेम्पलेट फॉर इनकमिंग कॉल सिलेक्ट करा व खाली दिसणाऱ्या प्लस बटनवर क्लिक करा आणि तुम्हाला हवा आहे तो मेसेज सेट करू शकता. तुम्ही एकापेक्षा जास्त टेम्पलेट देखील ऍड करू शकता. जो मेसेज जायला हवा त्या समोरील स्विच ऑन करा. अशा प्रकारे तुम्ही आउटगोइंग आणि मिस कॉल साठी मेसेज सेट करू शकता. युनिक प्रमोशन ॲपमध्ये व्हॉट्सअप मेसेज कसा सेट करायचा ते बघणार आहोत. सर्वप्रथम व्हॉट्सअप मेसेज सेट करण्यासाठी डाव्या कोपऱ्यात दिसणाऱ्या मेनू बटनवरती क्लिक करा आणि त्यामधून व्हॉट्सअप मेसेज निवडा. तुम्ही व्हॉट्सअप मेसेज सेंड करण्यासाठी तुम्हाला तुमचा मेसेज कोणत्या व्हॉट्सअपवरून गेला पाहिजे ते व्हॉट्सअप निवडा, जसे की रेग्युलर व्हॉट्सअप, बिझनेस व्हॉट्सअप किंवा GB व्हॉट्सअप. त्यानंतर तुम्हाला चेकबॉक्स दिसतील. त्यामध्ये तुम्हाला कॉल झाल्यानंतर कोणत्या कॉलला मेसेज गेला पाहिजे तो पर्याय निवडा. आलेल्या स्क्रीनवर युअर रिप्लाय मेसेज दिसणाऱ्या टेक्स्ट बॉक्समध्ये तुम्हाला हवा असणारा मेसेज टाईप करा. जर तुम्हाला तुमच्या मेसेज सोबत तुमच्या बिझनेसची एखादी इमेज किंवा व्हिडिओ सेंड करायचा असेल तर ते तुम्ही येथे सेट करू शकता. त्यासाठी तुम्हाला मेसेज बॉक्सच्या खाली दिलेल्या टेक्स्ट, इमेज किंवा व्हिडिओ या ऑप्शन्समधून जे सेट करायचे आहे तो पर्याय निवडायचा आहे. त्यानंतर क्लिक टू सेट मीडिया या ऑप्शनवर क्लिक करून तुम्हाला हवी असलेली इमेज किंवा व्हिडिओ निवडा. तुम्ही निवडलेल्या इमेज किंवा व्हिडिओचा प्रिव्ह्यू तुम्हाला दिसेल. त्यानंतर गो बॅक बटनवर क्लिक करा. त्यानंतर खाली दिसणाऱ्या सेव्ह अँड सबमिट बटनवर क्लिक करा. आता कॉल संपल्यानंतर जाणारा तुमचा व्हॉट्सअप मेसेज सेट झालेला आहे. आता या व्हिडिओमध्ये ॲपची सेटिंग कशी करायची ते पाहू. आता युनिक प्रमोशन ॲप उघडल्यानंतर डॅशबोर्डवर डाव्या कोपऱ्यात दिसणाऱ्या मेनू बटनवर क्लिक करा आणि लिस्टमधून ॲप सेटिंग्स पर्यायावर क्लिक करा. आता सेटिंग्स ओपन झालेल्या आहेत. यामध्ये पहिल्या सेटिंगवर क्लिक करा आणि तुम्हाला ज्या सिममधून मेसेज पाठवायचा आहे ते निवडा. आता दुसरा पर्याय ऑटो रिप्लाय कॉल विथ टेक्स्ट SMS या स्विचवर क्लिक करा. कॉल संपल्यानंतर तुम्हाला टेक्स्ट मेसेज पाठवायचा असल्यास हा पर्याय चालू करा आणि तुम्हाला नको असल्यास तो बंद करा.
आता तिसरा पर्याय ऑटो रिप्लाय कॉल विथ व्हॉट्सअप मेसेज या स्विचवर क्लिक करा. कॉल संपल्यानंतर तुम्हाला व्हॉट्सअप मेसेज पाठवायचा असल्यास हा पर्याय चालू करा आणि तुम्हाला नको असल्यास तो बंद करा. यानंतर ऑटो रिप्लाय कॉल टू अननोन नंबर्स ओनली हा पर्याय आहे. जर तुम्हाला कॉल केल्यानंतर टेक्स्ट किंवा व्हॉट्सअप मेसेज फक्त अनोळखी म्हणजेच नवीन नंबरवर पाठवायचा असेल तर हा पर्याय चालू ठेवा. पण तुम्हाला जर सर्व कॉलरना मेसेज पाठवायचा असेल तर हा पर्याय बंद ठेवा. पुढे SMS अँड व्हॉट्सअप रिपिटेशन हा पर्याय आहे. तुम्हाला किती कॉल्स नंतर टेक्स्ट किंवा व्हॉट्सअप मेसेज पाठवायचा आहे ते येथे निवडा. तुम्ही येथे पाहू शकता, जर तुम्हाला कॉल संपल्यानंतर दिवसातून एका व्यक्तीला फक्त एकदाच मेसेज पाठवायचा असेल तर तुम्ही 100 पैकी 0 सेट करू शकता. म्हणजेच तुमचा मेसेज दिवसातून एकदाच सेंड होईल. किंवा जर तुम्हाला मेसेज 10 कॉल नंतर पाठवायचा असल्यास तुम्ही 100 पैकी 10 सेट करू शकता. त्यानंतर पुढील सेटिंग व्हॉट्सअप वेट टाइम म्हणजे कॉल संपल्यानंतर तुम्हाला किती वेळात व्हॉट्सअप मेसेज पाठवायचा आहे ते सेट करू शकता. तुम्ही येथे पाहू शकता, जर तुम्हाला 5 सेकंदात मेसेज पाठवायचा असेल तर तो 15 पैकी 5 वर सेट करा. जर नेटवर्कचा वेग कमी असेल तर टायमर जास्त वेळ ठेवावा लागेल. यानंतर SMS ट्रबल शूटर ही पुढील सेटिंग आहे. कॉल केल्यानंतर तुमचा मेसेज जात नसल्यास हा पर्याय चालू करा. बल्क व्हॉट्सअप मेसेज वेट टाइम शेवटची सेटिंग आहे. येथे तुम्ही बल्क मेसेज फीचरमध्ये 2 नंबर मधील मेसेज मधील वेळ सेट करू शकता. तुम्हाला प्रत्येक मेसेज नंतर 5 सेकंद ठेवायचा असेल तर 180 पैकी 5 वर सेट करा. आता ॲप पूर्णपणे व्यवस्थित काम करण्यासाठी काही महत्त्वाच्या परमिशन्स देणे आवश्यक आहे. तर त्या कशा द्यायच्या हे आपण पाहू. त्यासाठी ॲप ओपन केल्यानंतर डॅशबोर्डवरील डाव्या कोपऱ्यातील मेनू बटनवर क्लिक करा. त्यामध्ये ॲप परमिशन्स हा पर्याय आहे, त्यावरती क्लिक करा. आता यामधील सगळ्या परमिशन्स ऑन करायच्या आहेत. यामधील पहिली परमिशन डिस्प्ले ओव्हर अदर ॲप्स ऑर पॉपअप स्क्रीन या परमिशन समोरील बटनवर क्लिक करा. क्लिक केल्यावर इथे तुमच्या फोनमधील ॲप्सची लिस्ट येईल. तर यामधील युनिक प्रमोशन ॲप वर क्लिक करा आणि समोर दिसणाऱ्या स्विच ऑन करून परमिशन अलाव करा किंवा एक पॉपअप स्क्रीन ओपन होईल ती अलाव करा. यानंतर दुसरी परमिशन ॲक्सेसिबिलिटी टू ऑटो सेंड व्हॉट्सअप या परमिशन समोरील बटनवर क्लिक करा. क्लिक केल्यानंतर इथे ॲक्सेसिबिलिटी परमिशन डिस्क्लोजर ही पॉपअप स्क्रीन ओपन होईल. त्यावरील ॲग्री बटनवर क्लिक करा. ॲग्री केल्यानंतर ॲक्सेसिबिलिटी ओपन होईल. त्यामध्ये डाउनलोड ॲप्स किंवा इन्स्टॉल्ड ॲप या ऑप्शनवर क्लिक करा आणि त्यामध्ये युनिक प्रमोशन ॲपची परमिशन ऑन करा. यानंतर तिसरी परमिशन चेंज ऑर मॉडिफाय सिस्टीम सेटिंग या परमिशन समोरील बटनवर क्लिक करा आणि परवानगी द्या. यानंतर चौथी परमिशन अलाव अनरेस्ट्रिक्टेड बॅटरी ॲक्सेस या परमिशन समोरील बटनवर क्लिक करून समोर आलेल्या पॉपअप स्क्रीनला अलाव करा. वरील सगळ्या परमिशन्स ऑन झाल्यानंतर ओपन ॲप परमिशन विंडो या बटनवर क्लिक करा आणि त्यामध्ये सर्व परमिशन अलाव आहेत का हे तपासून पहा. त्यानंतर ॲप परमिशन मधील सगळ्यात शेवटचे बटन नोटिफिकेशन लिस्नर फॉर चॅटबॉट हे आहे. जर तुम्हाला ॲप मधील व्हॉट्सअप चॅटबॉट हे फीचर वापरायचे असेल तर या बटनवर क्लिक करून यामधील युनिक प्रमोशन ॲपला परवानगी द्या. ॲप सेटिंग्स आणि परमिशन सेट झाल्यानंतर टेक्स्ट आणि व्हॉट्सअप मेसेज कशा प्रकारे सेंड होतो ते पाहू. त्यासाठी आपण एका नंबरला कॉल करू. कॉल कट झाल्यानंतर व्हॉट्सअप मेसेज आपोआप ओपन होईल. आपण सेट केलेला मेसेज आपोआप सेंड होताना दिसेल. अशा प्रकारे टेक्स्ट मेसेज आणि व्हॉट्सअप मेसेज सेंड झालेला पाहू शकता.